जेवणाच्या पानामध्ये पदार्थ वाढताना ते 3 भागांमध्ये वाढले जातात। डावीकडचे पदार्थ, उजवीकडचे पदार्थ आणि मधले पदार्थ। याआधी आपण डावीकडील भागाचा एक पदार्थ पाहिलाय, तो म्हणजे भरड वडे, भाजणीचे वडे। नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज। याआधी आपण भरड वडे म्हणजे भाजणीचे वडे, ताकाची कढी आणि तांदळाची खीर असे पदार्थ पाहिले। आज आपण पाहतोय थापी वडी। काही प्रांतामध्ये याला पाटवडी असेही म्हणतात। काही छोट्या छोट्या टिप्स वापरून गडबड गोंधळ घाई न करता थोड्या संयमाने हा पदार्थ केला तर तुम्हालाही तो नक्की जमेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। कोणालाही अगदी सहज जमेल अशी चटपटीत थापी वडी। थापी वडी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घ्यायचे। हे पीठ असं वाटीमध्ये वरचेवर न भरता चमच्याच्या सहाय्याने असं दाबून दाबून घ्यायचे। आता हे वाटीभर पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि शक्यतो हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे आपल्या मिश्रणामध्ये गाठी तयार होणार नाहीत, गुठळ्या तयार होणार नाहीत। आणि मार्केटमधून डाळीचं पीठ विकत आणण्यापेक्षा घरी डाळ आणून ती दळून आणलेली केव्हाही चांगलं। आता ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ घेतलं होतं तीच 1 वाटी भरून आपण पाणी घ्यायचंय आणि या डाळीच्या पिठामध्ये आता हे पाणी आपण हळूहळू घालायचं आणि मिश्रण तयार करायला घ्यायचंय। लक्षात ठेवा, आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये, हळूहळू घालायचंय। पिठामध्ये जर पाणी एकदम घातलं तर आपलं मिश्रण व्यवस्थित तयार होणार नाही, त्याच्या गुठळ्या तयार होतील, म्हणून आपल्याला हळूहळू पाणी घालायचंय। तुम्हाला जर चमच्याच्या सहाय्याने पीठ मिक्स करायला जमत नसेल तर तुम्ही विस्करचा देखील वापर करू शकता किंवा मग हाताने मिक्स केलं तर अगदी उत्तम। त्याहीपेक्षा सर्वात सोपा उपाय म्हणजे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी घालायचं आणि हे मिश्रण 1 मिनिटभर मिक्सरवर फिरवून घ्यायचं। 1 मिनिटामध्ये आपलं मिश्रण तयार होतं। हे पहा, आपल्या पिठामध्ये 1 वाटी पाणी मिक्स करून झाले आणि आपलं मिश्रण अगदी प्लेन असं तयार झाले। तयार झालेलं हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण थापी वडीसाठी लागणारा मसाला तयार करायला घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 7-8 तिखट हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे काप, 10-12 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून ओवा आणि मुठभर देठांसहित कोथिंबीर घ्यायची आहे। देठांमुळे आपल्या वडीला स्वाद छान येतो आणि चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे। मी वडी करताना मिश्रणामध्ये मीठ घालणार नाहीये, त्यामुळे आत्ता चवीप्रमाणे मी सर्व मीठ घालून घेतले। एरवी थापी वडी करण्यासाठी आपण लसणाचा वापर करत असतो, परंतु आज आपण पितृपक्षासाठी थापी वडी करतो, त्यामुळे लसणाचा वापर करणार नाही आहोत। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर 1 मिनिटभर बारीक करून घ्यायचं आहे। शक्यतो यामध्ये पाणी घालायचं नाही, कोरडंच घ्यायचं। हे पहा, मी पाणी न घातल्यानं सुद्धा मिश्रण किती बारीक झाले ते, कारण यामध्ये सर्व जिन्नस ओलेच आहेत, शिवाय आपण मीठही घातले, त्यामुळे पाण्याची गरजच पडत नाही। आपला थापी वडीचा मसाला तयार झाला। आता आपण तो एका वाटीत काढून घेऊया। आता गरम कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग घालायचं। यानंतर लगेचच यामध्ये आपण मिक्सरवर बारीक केलेला हिरवा मसाला घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा मसाला आपण 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटानंतर त्याला तेल सुटायला लागेल आणि मग त्यामध्ये आपण ज्या वाटीनं पीठ आणि पाणी घेतलं होतं तीच अर्धी वाटी भरून पाणी यामध्ये घालायचंय। सर्व मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि या मिश्रणाला आपण मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची आहे। लक्षात घ्या, आपण थापी वडी करण्यासाठी पीठ मिक्स करताना 1 वाटी पाणी वापरले आणि आत्ता अर्ध्या वाटी पाणीचा वापर केलाय, म्हणजे आपण एकूण 1.5 वाटी पाणी वापरतोय। यानंतर आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाहीये। आता मात्र आपण प्रत्यक्ष थापी वडीचं मिश्रण तयार करायला घेऊया। त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लो करायची, म्हणजे अगदी बारीक करायची। आणि आता आपण जे डाळीच्या पिठाचं मिश्रण केलंय ते एका हाताने हळूहळू कढईमध्ये घालायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या सहाय्याने म्हणजे पळीच्या सहाय्याने असं मिक्स करत जायचं। आपल्याला मिश्रण एकदम घालायचं नाहीये, हळूहळू घालायचं आणि हळूहळू चमच्यानं मिक्स करत राहायचं। मिश्रण मिक्स करताना उलटण्याचा वापर न करता अशा प्रकारे पळीचा वापर करावा, म्हणजे आपल्याला गुठळ्या मोडता येतात। हे पहा, आपलं मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे, त्याच्या गाठी व्हायला लागल्यात। करायचं काहीच नाही, आपल्याला मंद आचेवर हे मिश्रण फक्त एकसारखं हलवत जायचे। हलवता हलवता गाठी मोडत राहायच्यात। मिश्रण घट्ट व्हायला लागलं तर गोंधळून गडबडून अजिबात जायचं नाही। आपल्याला वाटेल आपल्या गाठी तयार होतात, पण तसं होत नाहीये। मंद आचेवर मिश्रण आपल्याला हलवत हलवत त्याच्या गाठी मोडत जायच्यात, इतकंच आपल्याला करायचंय। आपोआप आपल्या मिश्रणाचा गोल गोळा तयार व्हायला सुरुवात होईल। हे पहा, आपलं मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालंय आणि गुठळ्या सुद्धा मोडलेल्या आहेत। आता कढईला लागलेलं सर्व बाजूचं मिश्रण आपल्याला चमच्याच्या सहाय्याने असं काढून घेऊन एका जागी करून घ्यायचंय। हे पहा, पळीमध्ये मिश्रण घेऊन ते वर धरलं असता पटकन खाली पडत नाहीये।
याचा अर्थ आपलं मिश्रण पूर्णपणे शिजत आले, तयार होत आले। आता तयार झालेल्या या मिश्रणावर आपण झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवून याला 2 मिनिटं दरदरून एक वाफ काढायची आहे। 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे। हे पहा आपल्या झाकणाच्या आतमध्ये कसं पाणी तयार झालं आहे, याचा अर्थ आपली वाफ अगदी दरदरून बसली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। पहा ज्यामध्ये आपल्याला थापी वडी थापायची आहे त्या ताटाला मी आधीच तेल लावून घेतलं आहे। तेल लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल आपल्याला भरपूर लावायचं नाही आहे, फक्त तेलाचा हात आपल्याला ताटावर पसरवून घ्यायचा आहे इतपतच। जर तुम्ही जास्त तेल लावलं तर मग वडी थापताना ती वर उचलली जाते, चिकटली जात नाही आणि मग साहजिकच पसरवता येत नाही। तयार झालेलं हे मिश्रण आता आपण ताटावर काढून घ्यायचं आहे। पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण अगदी कसं घट्ट तयार झालं आहे। आपलं मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटके बसू नयेत आणि मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून थंड पाण्यात हात बुडवायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला तळहाताना अशा पद्धतीनं ताटावर गोलसर असं पसरवून घ्यायचं आहे। एकदाच पाण्याचा हात लावून आपल्याला हे मिश्रण पूर्ण ताटभर पसरवता येणार नाही आहे, मध्ये मध्ये 2-3 वेळा पाण्यात हात बुडवावा लागणार आहे। हे मिश्रण पसरवत असताना ते गरम म्हणजे निदान कोमट तरी असायला हवं। जर ते कोरडं झालं तर मात्र मिश्रण पसरवणं आपल्याला कठीण जाईल, म्हणून शक्यतो मिश्रण गरम असतानाच पसरवत जायचं आहे। आणि हे मिश्रण पसरवत असताना ताटाच्या कडेला चिरा पडतात, भेगा पडतात, त्यासुद्धा आपल्याला पाण्याचा हात लावून एकसारख्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच मिटवून घ्यायच्या आहेत। हे पहा आपलं मिश्रण पूर्ण ताटभर पसरून झाले। आता सरतेशेवटी पाण्याचा हात लावायचा आणि हे मिश्रण प्लेन करून घ्यायचं आहे। आता या थापून घेतलेल्या मिश्रणावर 1 टेबलस्पून भाजून घेतलेले पांढरे तीळ आणि अर्धा टीस्पून भाजून घेतलेली खसखस पसरवून घ्यायची आहे। खसखस आणि पांढरे तीळ अगदी ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर ते वापरायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर यावर बारीक किसलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे। खोबरं आणि कोथिंबीर पसरवून झाल्यानंतर ती हाताच्या साहाय्यानं थोडीशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे ती आपल्या वडीला चिकटून राहील। आता सुरीच्या साहाय्यानं याच्या आपल्याला कापण्यांच्या आकाराच्या म्हणजे काजू कतलीच्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। मी इथे उभे 5 आणि आडवे 5 असे काप दिलेत। या ताटाच्या आकाराला उभे 5 आणि आडवे 5 काप दिल्यानं त्या वड्या अशा परफेक्ट तयार होतात, ना लहान ना मोठ्या। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी आकाराच्या देखील वड्या कट करू शकता। वड्या करताना जर मिश्रण सुरीला चिकटत असेल तर सुरीला थोडंसं पाणी अथवा तेल लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण चिकटणार नाही। आपल्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत। हे पहा मी आता सुरीच्या साहाय्यानं तुम्हाला एक वडी सोडवून दाखवतो। पहा आपल्या वड्या ताटापासून अगदी कशा सहज वेगळ्या होतात, ताटाला अजिबात चिकटत नाही आहेत आणि आपल्या वड्या दोन्ही बाजूंनी साईडनं अगदी प्लेन झालेल्या आहेत। सर्व वड्या आपल्याला अशा पद्धतीनं सोडवून घ्यायच्या आहेत। आता यातील काही वड्या आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। खाण्यासाठी तयार आहे आपली पितृपक्ष विशेष चटपटीत थापी वडी। मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवतो। पहा आतमधून किती सॉफ्ट झाली आहे, अजिबात कडक झाली नाही आहे आपली वडी, सहज तुटली जाते आहे। तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये अशा पद्धतीनं थापी वड्या करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।